श्री गुरुदेव दत्त देवी सप्तशती पाठ अध्याय 13वा। श्री गणेशाय नमः। श्री अंबिकाये नमः। पार्वती अंगभूते अखिल जगासी सुखदाते, भावे नमिन करीतो तुंते पुढे ग्रंथ चालवावया। पूर्वाध्यायाची अंती चरित्र महिमा वर्णिला निगुती, तैसेची जाण फलश्रुती देवीने स्वमुखे कथियेली। आता पुढील कथेचे श्रवण भावे करावे हो श्रोते सज्जन, जेणे करुणी अंतकरण सुखावे अपूर्व लाभे जेवी। मेधा म्हणे सुरथा लागुणी हे देवी महात्म्य केले कथन, या प्रकाराचा प्रभाव पूर्ण त्या देवीचा असे की, जी या जगांते करी धारण भगवती विष्णू माया जाण। जिने ज्ञान केले उत्पन्न अज्ञान ही निर्मियेले, तू आणि हा वैश्य जाण तैसेची अन्य विवेकी जन। तिने मोहिले म्हणून मोहांते तुम्ही पावला, अन्य जे का सकळ जन मायेने मोहिले संपूर्ण। त्या मायेंते तुम्ही शरण जावे परमेश्वरी ती साराधिता केवळ नरासी देत असे स्वर्गफळ। भोग मोक्षांते तात्काळ देत असे जगदंबा। मार्कंडेय म्हणे शिष्यासी, मेधा ऐसे बोलिला नृपासी। ऐकोणी त्याची या वचनासी काय करिता जाहला। ममत्व आणि राज्यहरण तेने वैराग्य पावला जाण। मग ऋषींते करुणी नमन तपा कारणे निघाला। तैसाची वैश्य जाण ऋषी लागी करुणी नमन, तोही वैराग्याते पाहुण तपा कारणे निघाला। अंबेच्या दर्शना लागुणी रम्य नदी पुलीन पाहुनी, राहते जाहले तये स्थानी तप करीत तेंधवा। तो वैश्य आणि नृपती देवी सुक्ताचा जप करीती, दोघे वाळवंटी निश्चिती आराधिते जाहले। देवीची प्रतिमा महिमयी करुणी आराधिली त्याही, पूजेन ते करीते जाहले पाही पुष्प धूपाग्नी तर्पणे। आणोनिया पुष्प मूप लावणीया धूप दीप, फल नैवेद्य अर्पुणी जप करीते जाहले भावेंसी। दोघे राहुणी निराहार अल्पाहारी राखिले शरीर, देवीची ठाई म्हणे एकाग्र नियमांते धरिते जाहले। निजगात्राचे काढुनी रक्त देते जाहले बली निश्चित, ऐसे 3 वर्षे पर्यंत आराधिती देवीसी। मग 3 वर्षानंतर देवी संतुष्ट जाहली त्यांवर, स्वरूप धरुणी साकार प्रत्यक्ष बोलती जाहली। दोघांसी बोलली जगन्माता, जे मागणे ते मागा आता। इच्छिले पावाल तत्वंता मज पासोणी सर्वही। हे नृपा हे वैश्या जाण संतुष्ट जाहले तुम्हाला गुण, आता मागालो ते देईन बरे तुम्हासी निर्धारे। मार्कंडेय म्हणे नृपनंदन मागता जाहला देवी लागुण, माझे राज्य मज अर्पण याची जन्मी करावे। मज कारणे द्यावे बळ मारीन शत्रूसी तात्काळ, तैसेची त्यांचे सैन्य सकळ निर्दाळीन क्षणार्धे। आणि अन्य जन्माचे ठाई मज राज्य द्यावे सर्वही, कोटी कल्प गेलिया पाही राज्य माझे न जावे। सर्व ह्या ब्रह्मांड गोळ नाश पावलिया सकळ, माझे राज्य अक्षयी अढळ कधी काळी न जावे। म्या अमर असावे निश्चिती माझी कधी न भगावी स्मृती, जरा रोगाची स्थिती माझे ठाई नसावी। त्यानंतर वैश्य बोलिला वैराग्य जाहले तयाला, ज्ञानांते मागता जाहला देवी कारणे ते काळी। संगम रहित द्यावे ज्ञान माझे मी नसावे भान, पुन्हा जन्म मरण ब्रह्म निर्गुण भावे म्या। ऐकोणी दोघांची या बोला देवी बोलिली नृपाला, स्वल्प दिवसांत राज्य तुझला प्राप्त होईल निश्चये। सकळ शत्रूंते मारून राज्य पावसी अखंड जाण, सर्व सुखांते पावून सार्वभौम होशील। पुढे पावणी मृत्यू उत्तम सूर्यापासून पावसी जन्म, सावर्णी म्हणू होईल नाम राजा होशील अक्षयी। वैश्यवर्या मज पासून तुवा वांछिला वरपूर्ण, त्या श्रेष्ठ ज्ञानांते मी देईन होईल ज्ञान तुझलागी। अहंकार ममत्व जाण तुझे जाईल निरसून, समाधी लागुण ब्रह्मपूर्ण जीवन मुक्त होशील तू। मार्कंडेय म्हणे शिष्यासी, जे जे इच्छिले त्याही मानसी, तदनुसार वर दोघांसी देती जाहली जगदंबा। भक्ती करुणी दोघे स्तविती तव गुप्त जाहली भगवती, दोघे पावणी वरांप्रती धन्य होते जाहले। असो या प्रकारे सत्वर पावणी देवी पासुनी वर, सर्व क्षत्रियांमध्ये थोर सुरथ राजा जाहला।
तो होणी या सार्वभौम सुख भोगिले अनुपम, मग गती पावणी उत्तम सूर्यपुत्र जाहला. सूर्यापासून पावला जन्म, सावर्णी म्हणू जाहले नाम. सर्व मन्वंतरात परम अष्टम होता जाहला. पंचभूते लय पाविती, तेव्हा तद्रूप होय नृपती. मागुती जाहली या भूतस्थिती, मनु होईला आठवा. त्रयोदश अध्याय पर्यंत देवी चरित्र परमाद्भुत. मार्कंडेय शिष्यासी निश्चित अत्यादारे निवेदिले. हेची नैमिषारण्य सूते, निवेदिले शौनकादिकांते. जे का तुम्ही पुसिले मानते, ते हे तुम्हा निरोपिले. असो या प्रकारे करुण, दिदिले सुरथासी वरप्रदान. आणि समाधी वैश्या लागून वरप्रदान अर्पिले. देवीच्या प्रसादे करुण, दोघे जाहले धन्य जाण. पुढील या अध्यायी निरूपण, प्राधानिक रहस्य असे ते. याचे करिता श्रवण पठण, सर्व संकटे जाती निरसून. उत्तम ज्ञान प्राप्ती पूर्ण, होय येणे करुणी. सर्व संपदांची प्राप्ती, सकल पीडा नाश पावती. अंती बरवी पावणी गती, स्वानंदी निमग्न राहे तो. ऐसे चरित्र सुरस गहन, तैसेची अपूर्व याचे श्रवण. पदापदाचा अर्थ जाण, या अध्यायी निरोपिला. जैसे व्यासे कथन केले, आणि देवीने बोलविले. तैसेची येथे वर्णियेले, संशय नाही सर्वथा. त्या देवी कारणे न म्हण, आमुचे असो भक्ती करुण. वर्णे ग्रामस्थ राम ब्राह्मण, शरण भावे जगदंबे. इति श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिके मन्वंतरे देवी भगवती महात्मे महासरस्वत्याख्याने सुरथवैश्ययोगवर्धन प्रदानम नाम त्रयोदशोऽध्यायः. श्री जगदंबार्पणमस्तु. अध्याय 13चा कथासार पाहूयात. यामध्ये राजा सुरथ आणि समाधी वैश्य यांना देवीने दिलेल्या वरदानाची कथा वर्णिली आहे. श्री गणेशाय नमः. मेधा ऋषींनी राजा सुरथाला देवी भगवतीचे महात्म्य सांगितले. ते पुढे म्हणाले, राजन, भगवान विष्णूंच्या या मायारूपी देवीचा प्रभाव विलक्षण आहे. तिने ज्ञान उत्पन्न केले, तसेच अज्ञानही उत्पन्न केले. त्यामुळेच तू आणि हा वैश्य तसेच अन्य विवेकी लोक मोहित होतात. तसे हे पूर्वीही मोहित झालेले आहेत आणि यापुढेही भ्रमाने मोहित होत राहणारच आहेत. कोणीही त्या भगवती मायेचे उल्लंघन करू शकत नाही. म्हणून तुम्हीही त्या परमेश्वरीला शरण जा. तिची मनपूर्वक आराधना केल्याने ती मानवांना भुक्ती, मुक्ती व स्वर्गसुख देते. अर्थात तिच्या कृपेने तुमचे ऐहिक व पारलौकिक कल्याण होईल, यात शंका नाही. मेधा ऋषींचे वचन ऐकून राजाने त्यांना नमस्कार केला. राज्य गेल्यामुळे व त्याविषयी असलेल्या आत्यंतिक ममत्वामुळे खिन्न झालेला तो राजा आणि नातेवाईकांनी देशोधडीला लावलेला तो वैश्य हे दोघे विरक्त झाले होते. त्यांनी ऋषींचा निरोप घेतला आणि ते तपश्चर्येसाठी निघून गेले. त्या दोघांनी एका नदीकाठी वाळवंटात जाऊन देवीच्या मृण्मयी मूर्तीची स्थापना केली आणि जगदंबा प्रसन्न व्हावी म्हणून तिची आराधना करू लागले. आरंभी अल्पोपहार घेऊन नंतर निराहार राहून त्या दोघांनी पुष्पे, धूप, हवन व तर्पण आदी उपचारांनी देवीची उत्कट आराधना केली. 3 वर्षांनी देवी त्यांच्यावर प्रसन्न झाली. राजाने तिच्याकडे गेलेले सर्व राज्य व अन्य जन्मात अक्षय्य राज्य प्राप्त व्हावे असे वरदान मागितले. वैश्याने आसक्ती सुटण्यासाठी उपयुक्त ज्ञान मागितले. देवीने राजाला, तुझे राज्य तुला परत मिळेल, तू शत्रूंना मारशील, त्यामुळे ते स्थिर राहतील. पुढील जन्मात सूर्याच्या अंशापासून जन्म घेऊन तू सावर्णुक म्हणू होशील, असा आशीर्वाद दिला. देवीने वैश्याला, तुला मोक्षप्रद ज्ञान प्राप्त होईल असा वर दिला आणि ती अंतर्धान पावली. देवीच्या कृपाप्रसादाने सुरथ राजाला गेलेले राज्य पुन्हा प्राप्त झाले आणि समाधी वैश्यही मुक्त झाला. येथे अध्याय 13चा कथासार संपूर्ण. अध्याय 14. श्री गणेशाय नमः. श्री देव्ये नमः. जय अखिलार्थदायक भगवती, तव नाम स्मरण आणिता चित्ती. सर्व विघ्नांची होणी शांती, पूर्ती इष्ट मनोरथ. मग भक्तींची ठाई तत्पर, जे असती निरंतर. त्यांची थोरवी मी पामर, काय वर्णू शकेण. ऐसा देवी तुझा महिमा, न कळे वेदादिकांची सीमा. लीन होणी स्वये ब्रह्मा, तव चरणी स्थिरावला. तेथे माझी काय प्रौढी, जाया तव गुणानिधीचे पैलथडी. तरी तुमची दास मुखे आवडी, कथा वदवी दयाळे. असो पूर्वाध्यायाचे शेवटी जाण, सुरथ वैश्या लाधले वरप्रदान. आता प्राधानिक रहस्य पूर्ण, वर्णियेले सुरस बहु. शौनक बोले सुतासी, शिष्य पुसे मार्कंडेयासी.
संशय प्राप्त जाहला आम्हासी तो तुम्हासी निरोपितो। मेधा ऋषीसी पुसून सुरथ वैश्य गेले तपाला गुण। 3 वर्ष आराधन केले त्यांनी देवीचे। देवी होऊनी प्रसन्न राज्य दिधले नृपाला गुण। वैश्यासी देऊणी परबज्ञान धन्य केले दोघेही। ही कथा ऐकिली पूर्ण परी संशय जाहला उत्पन्न। कैसे करावे आराधन तयांसी कैसे निवेदिले। स्वामींनी हे कृपा करून आम्हासी करावे निवेदन। ऐकोणी शौनकाचा प्रश्न सूत बोलता जाहला। तुम्हा हे साची सुरते प्रश्न केला मेधा ऋषींते। म्हणे ऋषीवर्या कृपामूर्ते प्रश्न आमुचा सांगावा। चंडिकेचे अष्टावतार आम्हा लागी वर्णिले साचार। परितयांत कोण थोर स्वभाव कैसा कवणाचा। हे सांगावे आम्हाला गुण महादेवीचे स्वरूप पूर्ण। पूजा वयासी योग्य कवण ते आम्हा सांगावे। कोणत्या विधीने कवण आराधावे स्वरूप पूर्ण। सर्व सांगावे आम्हाला गुण यासी तू योग्य आहेसी। ऐकोणी ऋषी बोले वचन राजा हे श्रेष्ठ सत्य जाण। अन्यासी करुणे कथन ऐसे वर्णिले पुराणी। परंतु तू आहेसी भक्त म्हणून सांगतो निश्चित। नाहीची अवाच्य किंचित तुझ लागी नराधिपा। सकळांच्या आदींची जाण महालक्ष्मी असे आपण। सर्व जगाची ईश्वरी पूर्ण त्रिगुण स्वरूप आहे ती। त्रिगुण स्वरूपे वर्णिली परी मुख्य सात्विकी बोलिली। देवता स्वरूपे उत्पन्न जाहली लक्षालक्ष रूपाती। भक्तासी स्वरूप आहे लक्ष अभक्तासी असे अलक्ष्य। सर्व व्यापोणी सर्व साक्ष स्वरूप असे राहिले ते। मातुलिंग गदा खेटक पाणपात्र धारी स्पष्ट। नागलिंग योनी वरिष्ठ धरती जाहली मस्तकी। तप्त सुवर्णा सारिखा वर्ण तप्त सुवर्णाची भूषणे जाण। सकळ लोक शून्य पाहुण आपुल्या तेजे पूर्ण केला। शून्य पाहुणी सकळ लोक दुसरे स्वरूप धरिले देख। केवळ तमोगुण सकळीक कृष्ण वर्णा जाहली ती। तीन तव महाकाली जाण भिन्न जणांसारिखा वर्ण। विक्राळ दाढा युक्त वदन विशाल लोचन तियेचे। तणूचे ठाई मध्यमा आपण नारी दिसे शोभायमान। कबंध हारा ते उरे करून धारण करती जाहली। शिरांची माळा घातली जाण एके हस्ती खडग घेऊन। दुजे हस्ती पाणपात्र धारण करती जाहली जगदंबा। तिसरे हस्ती धरिले शिर चौथे हस्ती खेटक सुंदर। अलंकृत चतुर्भुज समग्र शोभतसे महाकाली। ती प्रमोदत्त महाकाली तामसी बोलती जाहली महालक्ष्मीसी। नाम कर्म देई मजसी माते तुझला नमो नमः। महाकालींच्या ऐकोणी वचन मग महालक्ष्मी बोले आपण। नाम कर्मांते तुझला गुण देते आता श्रवण करी। महामाया महाकाली उत्तम महामारी क्षुधा तृषा हे नाम। निद्रा तृष्णा एकवीरा परम काल रात्री दुरत्यया। ही 10 तुझी नामे जाण कर्मे करुणी प्रतिपाद्य पूर्ण। या तुझ्या नाम कर्मांते जाणून पठन करीतो सुख पावे। या परी बोलुणी काली प्रत महालक्ष्मी काय करीत। महासरस्वती रूप त्वरित घेऊन तिसरी जाहली। अतिशुद्ध सत्व गुणे करुण महासरस्वती जाहली जाण। चंद्रासारखी प्रभा पूर्ण धारण करती जाहली। अक्षमाला अंकुशधारी विना पुस्तक घेऊणी करी। होती जाहली ती श्रेष्ठ नारी नामे ऐका तियेची। महाविद्या कामधेनु भारती आर्या ब्राह्मी वाकू सरस्वती। महावाणी वेद गर्भानिश्चिती धीश्वरी हे 10वे। यानंतर महालक्ष्मी आपण बोलती जाहली दोघी लागुण। तुम्ही उभयंताही जाण कन्या पुत्र निर्मावे। त्या दोघींत्या ऐसे बोलून स्वये महालक्ष्मी आपण। कन्या पुत्रांत्या आपणापासून निर्मिती जाहली तात्काळ। पुत्र तो ब्रह्मदेव जाण कन्या ती लक्ष्मी सगुण। त्या दोघांते नामाभिधान ठेविती जाहली जगदंबा। विधी हिरण्यगर्भ विरंची धाता ऐसी पुत्रांची नावे ठेवी माता। श्री पद्मा कमला लक्ष्मी तत्वंता कन्येची नावे ठेविली। त्यानंतर महाकाली आपण कन्या पुत्रांते आपणापासून उत्पन्न करती जाहली जाण मने करुणी क्षण मात्रे। पुत्र तो महादेव देख कन्या ती सरस्वती सम्यक। त्या दोघांते नामे अनेक ठेविती जाहली महामाया। नीलकंठ रक्तबाहु शंकर श्वेतांग कपर्दी चंद्रशेखर। त्रिलोचन रुद्रस्थाणु ईश्वर नामे ठेवली पुत्रांची। सरस्वती त्रैविद्यास्वरा कामधेनु आणि भाषाक्षरा। नामे ठेवी ती सुंदरा कन्ये लागी ते काळी।
त्यानंतर महासरस्वती कन्या पुत्रांते जाहली निर्मिती. पुत्र तो महाविष्णू निश्चिती, कन्या गौरी परियेसा. नंतर त्या उभयांसी नामे ठेवली जाहली कैसी. तिचे ऐकावी वेंगेसी स्वस्थ चित्ते करुणिया. विष्णू कृष्ण ऋषिकेश वासुदेव जगन्निवास. जनार्दन ही नामे विशेष पुत्रा लागी ठेविली. उमा सती चंडी गौरी सुभगा शिवा आणि सुंदरी. ही कन्येची नामे सत्वरी ठेविती जाहली तेंधवा. या प्रकारे युवती जाण पुरुषत्व पावल्या आपण. ज्ञाते पाहती तयांचे ज्ञान ज्ञान नयन जयांसी. महामायेच्या स्वरूपांते ज्ञाने जाणती जे जाणते. इतर ज्ञानी नेनते न जाणती ते कदापि. नंतर महालक्ष्मीजी तिने सरस्वती दिधली ब्रह्माकारणे. विष्णू ही तिचेची आज्ञेने लक्ष्मी ते वरिता जाहला. भ्रतार गौरीचा आपण महादेव जाहला जाण. ऐसे महालक्ष्मींच्या आज्ञे करून तिघेही जाहले कुटुंबी. उत्पत्ती स्थिती प्रलयास सामर्थ्य दिधले तिघांस. ब्रह्मा घेऊनी सरस्वतीस यथा सुखे राहिला. सरस्वती सह वर्तमान एकत्र होणी चतुरानन. ब्रह्मांडा ते करुणी उत्पन्न चराचरांते निर्मिते. ब्रह्मांडा सहित जे जे सर्व त्या त्या संहारी महादेव. गौरी सहित होऊनी अपूर्व प्रलय करिता जाहला. ब्रह्मांडामध्ये जे जे निर्माण स्थावर जंगमादी असे जाण. त्यांते त्यांते नारायण पालन करे लक्ष्मींसह. सर्व सत्वमयी आपण महालक्ष्मी असे जाण. सकळांची ईश्वरी पूर्ण महामाया जगदंबा. तीच मूळ प्रकृती साचार असती जाहली निराकार. पुढे होती जाहली साकार तीच गुणमयी प्रकृती. जे जे दृश्यमान पहावे आणि श्रोते श्रवण करावे. जे जे मानसी कल्पावे माया रूप तितुकेही. जे जे नाम रूपात्मक सकल ते ते मायांचे स्वरूप केवळ. ब्रह्मा विष्णू महेश्वर सुढाळ माया पुत्र देही पै. असो या प्रकारे करुण महालक्ष्मी श्रेष्ठ जाण. सर्वदा तियांचे आराधन प्रेम भावे करावे. या अध्यायी निरोपिले प्राधानिक रहस्य वहिले. पुढील अध्यायी गायिले वैकृतिक रहस्य पूर्वजे. यांचे करिता श्रवण पठण सर्व बाधा होती शमन. आणि सर्व संकटांपासून मुक्त होय क्षणमात्रे. त्या लक्ष्मीसी नमस्कृती सर्वदा माझी असो निश्चिती. राममुखे ग्रंथ पुढती चालवी मात्या आवडीने. इति श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिके मन्वंतरे देवी भगवती महात्मे प्राधानिक रहस्य वर्णम नाम चतुर्दशोऽध्यायः. श्री जगदंबार्पणमस्तु. अध्याय 14व्याचा कथासार पाहूयात. यामध्ये प्राधानिक रहस्याचे वर्णन केले आहे. श्री गणेशाय नमः. सुरथ राजा मेधा ऋषींना म्हणाला, हे द्विजश्रेष्ठा, आपण मला चंडिकेच्या अवतारांची कथा सांगितली. आता त्यांचे मूळ स्वभाव कसे आहेत ते सांगा. तसेच त्या देवींची कोणत्या स्वरूपात कशी आराधना करावी तो विधीही सांगा. मेधा ऋषी म्हणाले, त्रिगुणमयी महालक्ष्मीच सर्वांचे आधिकरण आहे. ती व्यक्त व अव्यक्त अशा दोन्ही रूपांनी सर्व विश्वाला व्यापून आहे. तिने आपल्या 4 हातात मातुलिंग, गदा, खेटक व पाणपात्र धरले आहे. तिने आपल्या मस्तकावर नाग, लिंग व योनी प्रतीक धारण केले आहे. तप्त सुवर्णासमान वर्ण असलेल्या त्या देवीने तप्त सुवर्णाचीच आभूषणे घातली आहेत. तिच्या तेजाने संपूर्ण विश्व व्यापून टाकले आहे. तिने जग रिक्त आहे असे पाहून तमोगुणाने महाकाली हे दुसरे रूप प्रगट केले. ती कृष्णवर्णाची, शुभ्र दाढा असलेली, मोठ्या डोळ्यांची, बारीक कमरेची, मस्तकावर नरमुंडांची तर गळ्यात कबंदांची माळ धारण केलेली आणि हातात तलवार, पात्र, नरमुंड व ढाल घेतलेली अशी होती. महालक्ष्मीने तिला महामाया, महामारी, क्षुधा, तृषा, एकवीरा, कालरात्री व दुरत्यया अशी अन्य नावे दिली. तिला तिचे कार्य सांगितले. मग तिने सत्वगुणाने महासरस्वती हे तिसरे रूप प्रगट केले. ती गौरवर्ण, हाती पुस्तक, अक्षमाला, अंकुश आणि विना घेतलेली होती. देवीने तिला महाविद्या, महावाणी, भारती, ब्राह्मी, कामधेनू, वेदगर्भा अशी अन्य नावे दिली. तिला तिचे कार्य सांगितले. त्यानंतर महालक्ष्मीने ब्रह्मदेव व सगुण लक्ष्मी, महाकालीने शंकर व सरस्वती आणि महासरस्वतीने विष्णू व गौरी यांप्रमाणे प्रत्येकी 2 अपत्ये मनाने उत्पन्न केली. अशा प्रकारे या तिघी स्वतःच पुरुषत्व पावल्या. मग महालक्ष्मीने ब्रह्मदेवाला सरस्वती, शंकराला गौरी आणि विष्णूला लक्ष्मी दिली. अशा प्रकारे सर्वप्रथम 3 कुटुंबे निर्माण झाली. देवीने ब्रह्मदेवाला उत्पत्तीचे,
विष्णूला पालनपोषणाचे व शंकराला संहाराचे सामर्थ्य दिले. त्याप्रमाणे ब्रह्मदेवाने सरस्वतीसह मिळून ब्रह्मांडाची अर्थात चराचर सृष्टीची निर्मिती केली. विष्णू व लक्ष्मी तिचे पालनपोषण करू लागले, तर रुद्र आणि गौरी मिळून तिचा संहार करू लागले. अशा प्रकारे भगवती महालक्ष्मीची सृष्टीरूपी शाश्वत लीला अखंड चालू झाली. हे राजा, याप्रमाणे महालक्ष्मी हीच सर्वसत्वमयी आणि सर्वांची अधिश्वरी असून ती साकार व निराकार अशा दोन्ही रूपात विविध नाव धारण करते. येथे अध्याय 14चा कथासार संपूर्ण.